आता मी कढई गरम करत ठेवल्या. पहिला 4 शेंगा भाजून घ्यायच्या. आता शेंगा भाजल्या गेल्या. गॅस बारीक करते. आता ही गवारी मी हे करते. आता परत गॅस मोठा करते. गवारी बरोबर 4 मिरच्या घालायच्या. त्याच्याबरोबर कडलिंबाची 4 पानं घातली. चमचाला तेल घातलं. चांगलं भाजून घ्यायचं. त्याच्यात 4 दाणे जिरे घालायचे. गवारी चांगले खरपूस भाजून घेतले 2 मिनिट. काय आता जिरे ह्याच्यात नाही घातले तर कच्चे राहायला वाटतात. नाही ह्याच्यात घालायचे. शेंगदाणे थोडे गार होते. तर गवारी भाजली गेली आहे. थोड्याशा शेंगा होऊ द्या. गॅस बंद केलाय. आता गवारी आणि मिरची इकडे घालूया. थोडंसं मोठं करायचं आणि मग मीठ घालायचं. खलबत्ता लहान आहे, बसायला जागा राहते. आता हा लसणाचा गड्डा एक सोलून घेते. लसूण आणि मीठ जिरं तर ऑलरेडी घातलेलं आहे. तोपर्यंत हे करते. आता ह्याच्यात चवी थोडीशी कोथिंबीर, जिरं घातलेलं आहे, लसूण, आलं काय घालायचं नाही, आणि चवीनुसार मीठ. हे शक्यतो खलबत्ता किंवा उकळात ठेचायचं. मिक्सरमध्ये केलं की एवढी टेस्ट येत नाही. अशा शेंगा बी मोठ्या व्हायला पाहिजे, म्हणजे खाताना तोंडात यायला पाहिजे. परत कढई तापायला ठेवायची. थोडंसं तेल घालायचं. असं मोठं राहायला पाहिजे. मिक्सरला घातलं की टेस्ट खलबत्त्याची आणि उकळाची टेस्ट मिक्सरला येत नाही. त्यामुळे मिक्सरला घालायचं नाही. टेस्ट आपली. करतात कांदा हे करतात. चांगला कांदा भाजायचा. ह्याच्यात फक्त हिंग
घालायचं आहे. हळद घालायची नाही. हळद घातली तर काय होतं, एक करापर्यंत ती चटणी परत गॅसवर ठेवणार नाही आणि पाणी तर अजिबातच वापरायचं नाही, कारण ते हळद डायरेक्टच तोंडात जाण्यासाठी होतं. त्यामुळे हळद वापरायचं. जरा कांदा चांगला भाज. आता गॅस बंद करते. कांदा चांगला भाजला. आता काय करायचं, ह्याच्यात एक कढई ओतायची. गरम झालाय. अशी दोडक्याची पण चटणी करता येते, भेंडीची पण करता येते. पण भेंडीची चटणी करताना काय करायचं, त्याच्यात थोडा लिंबू पिळायला लागतं, कारण भेंडीला लाळ असते नाही, चिकटपणा असते. ते चिकटपणा जाण्यासाठी हे करणं करते. हे कढईत मिक्स करायचं नाही, ह्याच्यातच मिक्स करायचं. ह्याच्यात मिक्स केली तर टेस्ट वेगळी, कढईत केली तर टेस्ट वेगळी. पण खलबत्त्यात किंवा उकळात खेचून तिथंच मिक्स केले तर रिच टेस्ट. शिळ्या भाकरी बरोबर मस्त कॉम्बिनेशन. आता तयार झालं. आता हे काढून घेतलं. परत गरम करायचं नाही आणि कढईतून मिक्स करायचं नाही. मी आज बाजरीची भाकरी आणि ह्याला कन्नडमध्ये चवळी काही म्हणतात, मराठीमध्ये गवारी म्हणतात. चवळी कायचा खरडा. माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर करा. बाजरीची भाकरी, गवारचा ठेचा, आजचं माझं जेवण. माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट करा. आता हे जिरे मी उन्हात स्वच्छ वाळवून घेतलेत. उन्हात एक दिवस कडक उन्हात ठेवलेले, निवडून घेतले. आता काय करणार, जिरे गॅसवर वाशी करणार, गॅसवर गरम करून घेणार आणि म्हणजे चांगले भाजून घेणार, वाळे तेल वगैरे न घालता, आणि त्याची बारीक पूड करून ठेवणार. जिरे पूड म्हणून आपण विकत आणण्यापेक्षा ताकात वगैरे घालला. आता उन्हाळा आहे त्यामुळे ताकात जिरे पूड घातली तर जे पचन चांगलं होतं. आता हे जिरे मी भाजून गार करून घेणार आहे. भाजून गार करून मग ते मिक्सरला बारीक करून पूड करून ठेवायचे. म्हणजे काय आता आपल्याला रोजच्या स्वयंपाकात जिरे पूड घालायला लागते, त्याला ही वापरता येते. विकतची आणण्यापेक्षा घरगुती केलेली चांगली. तसं रोजच्या भातात पण थोडीशी जिऱ्याची पूड आणि मुगाची डाळ घालायची. भात चवीला पण चांगला होतो आणि पचायला पण चांगला होतो. आता गॅस चालू करते, जिरे भाजून घेते.